चर्चा झाली का? काय या बैठकीतले अपडेट आहे? खरं तर विस्तारित मंत्रिमंडळ झाल्यानंतर ही दुसरी आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या. पण साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते. मधल्या ह्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील, तालुकास्तरीय कार्यालय असतील, इथलं आयुक्त कार्यालय असेल, इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन. आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या. काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे 2 वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आल्या. काही स्थलांतरित झालेल्या आहेत. अशा काही त्याच्यामध्ये काहींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे. काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. काही चुकीचे हमीपत्र दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं. ज्या आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथलेल्या सुद्धा तक्रारी आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत. याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड. त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत. तर त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की 2.5 लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर वाढलेलं आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही. पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ 1000 रुपयापर्यंत असतो. तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं 500 रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला 1500 पर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटिनी विस्तारित मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं अपरिचित या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ ती की शेतकऱ्यांसाठी दुःखदही बातमी आणि सुखदही बातमी असं म्हटलं तरी तुम्ही चालेल. कारण की खूप वेळा काय होते की आपण असं बघतो की तुम्ही आता सध्याची क्लिप बघितलेली आहे. या क्लिपमध्ये आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की बुवा जे आपले जे हे योजना वगैरे आहेत या योजनांचा खूप मोठ्या प्रमाणात गैरवापर देखील होत आहे. माझी लाडकी बहीण योजना जी सरकारने चालू केलेली आहे त्या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना हा सरकार देणार आहे महिलांना. परंतु आतापर्यंत जो शेतकरी मतलब महिलांच्या खात्यात महिना आलेला आहे हा फक्त 1500 रुपयेच महिना आलेला आहे आणि 2100 रुपये हा महिना आतापर्यंतही बायांच्या खात्यात आलेला नाही. तर तो पैसा कुठे गेला? तो पैसा येणार पण का नाही येणार का नेमकं काय झालेलं काय? तर या क्लिपमध्ये तुम्ही सर्व काही बघितलंच असेल की कसं काही महिलाचं सरकारी नोकरी लागली त्यामुळे त्यांनी त्यांचे जे
हे आहे आपले जे बेनिफिट्स आहे या योजनेचे ते रद्द करण्याची सरकारला मागणी केलेली आहे. तर काही महिला अशा आहेत ज्यांची विवाह झालेला आहे आणि त्या दुसऱ्या स्टेटमध्ये राहायला गेलेल्या आहेत. त्यांनी देखील अर्ज केलेले आहेत की मॅम आम्हाला आता आमची इन्कम वाढलेली आहे किंवा मग आमचं लग्न एका चांगल्या ठिकाणी झालेलं आहे, तर आम्हाला या बेनिफिटमधून मुक्त केलं तरी चालेल. किंवा मग तेथील प्रशासनाने जे आहे तिथली प्रशासनाने नाव चेंज झाल्यानंतर आपलं जर का नाव चेंज झालं दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन तर आपलं राज्य देखील चेंज होते. आधार कार्डवर देखील आपला जो पत्ता आहे हा चेंज होतो आणि तुम्ही जर का तो पूर्वीच्या पत्त्यावर जर का फॉर्म भरला असेल तर तो इनव्हॅलिड दाखवू शकतो. तर अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि काही ठिकाणी या योजनेचा जो आहे तो गैरवापर देखील बघण्यात आलेला आहे. कारण की खूप वेळा काय होते की एका आय डीवरून म्हणजे एक लाभार्थी 2 आयड्या तयार करून 2 म्हणजे असे 1500 3,000 रुपये महिन्याचा लाभ घेत आहे आणि तो पण इल्लिगल तरीके. तर अशांना आळा घालण्यासाठी काय होणार आहे की सरकार पुन्हा या योजनेची तपासणी करणार आहे. कारण की खूप साऱ्या सरकारकडे नोटीस देखील आलेल्या आहेत. स्वतःहून सरकारला नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत महिलांकडून की जेणेकरून काय होणार की अशा हा जो आळा आहे हा सर्व गैरवापर जो चाललेला आहे या योजनेचा त्या सर्वांना आळा बसेल. आणि सर्वांना आळा बसल्यानंतर काय होणार की ज्या महिलांना आतापर्यंत याचा लाभ मिळालेला नाही आहे तर त्याचा लाभ होऊ शकते की अन्य स्त्रियांना देखील मिळेल. आता काही स्त्रियांना सरकारी नोकरीमध्ये जॉब मिळाली तर त्यांची इन्कम वाढली. काहींची इन्कम जी आहे ही 2.5 लाखापेक्षा वार्षिक इन्कम ही जास्त झालेली आहे. तर 2.5 लाखापेक्षा ज्याची इन्कम जास्त झालेली आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. ते या योजनेचा लाभ त्यांच्यासाठी बंद होणार आहे. तर तुम्ही काय करा की तुमचे जे काही दिवसानं होणार आहे की लाडकी बहीणचे जे तुम्हाला डॉक्युमेंट आहेत काहींनी फ्रॉड डॉक्युमेंट अपलोड करून देखील त्यांना लाभ मिळत आहे. तर तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते तुमचा जो फॉर्म आहे हा पुन्हा एकदा व्हेरीफाय होणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा डॉक्युमेंट अपलोड करण्याची आवश्यकता भासू शकते. जर का तसे वेळ आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम कळवण्यात येणारच आहे. परंतु जर का तशी वेळ नाही आली तर सरकार कशा वगळणार जे वगळायचे आहेत ते फॉर्म. तर सरकार काय करणार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्याद्वारे इन्कमची सोर्स घेणार आणि तुमच्या नावावर किंवा तुमच्या पती या नावावर किती इन्कम आहे हे बघूनच तुमचं नाव हे एलिमिनेट करण्यात येऊ शकते. तरी जर का तुम्ही अशी काही माहिती आली तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले कळवण्यात येईल. त्यावेळी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण की शेतकऱ्यांच्या हिताची शेतकऱ्यांसाठी योग्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम मिळून जाते. तर बघा जे ह्या महिला आहेत या महिलांना मला तरी वाटत नाही की 1500 रुपये आता महिना येणार आहे. कारण की आता बहुतेक ही वगळण्याची पात्रता हे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये महिनाच हा तुमच्या खात्यामध्ये बघायला मिळू शकते. आणि याचे खूप जास्त प्रमाणात चान्स आहेत की तुम्हाला पुढचा महिना हा 2100चा येणार. कारण की जास्तीत जास्त 1 ते 2 वीक लागणार आहेत, म्हणजे 2 आठवडे लागणार आहेत ही पुरी प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. त्यानंतर जी प्रक्रिया आहे ही शिल्लकची प्रक्रिया राहणार आणि याची सुरुवात देखील होऊन जाणार. आणि ही योजना बंद पडणार नाही. कारण की भारतातल्या खूप साऱ्या ठिकाणी ह्या योजना चालू आहेत. जसे की केंद्रात जर का गेले तर लाडकी बहीण दीदी योजना चालू आहे, कर्नाटकमध्ये चालू आहे, हिमाचलमध्ये प्रदेशमध्ये चालू आहे, MP. तसं जर का तुम्ही बघितलं तर MP देखील ही योजना चालू आहे. म्हणजेच की मध्य प्रदेशमध्ये देखील ही योजना चालू आहे. आणि अशा खूप सारे राज्य आहेत, अधिकही खूप सारे राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये ही योजना चालू आहे. काश्मीरमध्ये देखील ही योजना चालू आहे, ज्या ठिकाणी आता आतंकी हमले झालेले आहेत तिथं देखील ही योजना चालू आहे. आणि आत्तापर्यंत मोदी सरकारच्या राज्यात इथली कोणतीही योजना बंद पडली नाही. आणि महाराष्ट्रात जी ही योजना लाडकी बहीण योजना नावाने योजना चालू केलेली आहे ही देखील योजना बंद पडणार नाही. तर तुम्ही काय करा तुमचे जे डॉक्युमेंट आहेत हे तयार ठेवा. जर का तसं काही झालं तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात प्रथम कळवण्यात येणार आहे की कसं अपलोड करायचं, कसं अपडेट करायचं. तरीसुद्धा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.